मित्रांनो, परीक्षेची तयारी करत असताना कधी तुम्हाला असं वाटलंय का की बस झालं, यापुढे मी अभ्यास करू शकत नाही, प्रयत्न करू शकत नाही, माझे सगळे प्रयत्न संपले आणि मी हरलो? पण लक्षात ठेवा, जेव्हा जग म्हणत असतं ना तुम्ही हरलात, तेव्हा विजेते म्हणत असतात ये तो बस सुरुवात है. 30 ऑक्टोबर 2025 ला नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर एक अभूतपूर्व क्रिकेटचा सामना झाला, ज्यामध्ये महिला विश्वचषक 2025 ची सेकंड सेमीफायनल सुरू होती आणि मॅच होती जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाची आणि भारताची. पहिली बॅटिंग करत असताना ऑस्ट्रेलियन संघाने तब्बल 338 धावा कुठल्या. जगाच्या इतिहासात नॉकआउट स्टेजमध्ये एवढं मोठं टार्गेट आणि तेही चेस करणं लिटरली इम्पॉसिबल. मिड इनिंग कॉमेंट्रीमध्ये तर आवाज ऐकू येत होता, इंडिया इज लिटरली आउट ऑफ द गेम. त्यात पावसाची शक्यता, ओलं मैदान, प्रचंड अपेक्षा आणि जवळपास 50,000ची क्राऊडचा असणारा दबाव. त्यामुळे भारतीय संघाची सुरुवात झाली तीच अतिशय खराब. पहिला फलंदाज स्वस्तात बाद झाला आणि क्रीजवर आली जेमिमा रॉड्रिग्स. मुंबईची तीच खेळाडू जिला भारताकडून खेळताना गेल्या काही सामन्यांपूर्वी बेंचचा रस्ता दाखवण्यात आला होता. सगळे क्रिटिक म्हणत होते बस झालं, तिला अजून संधी देऊ नका, तिला बेंचवरच ठेवा. पण काल ती आली, ती एका नव्या आत्मविश्वास, तिला भारतीय टीमला जिंकून द्यायचं आहे आणि सगळ्यांना सांगायचं आहे आय एम नॉट डन येट. ती शांतपणे घाई न करता खेळत राहिली, एक एक रन घेत राहिली आणि दुसरी विकेट पडल्यानंतर तिच्या सोबत आली भारताची सिनियर खेळाडू हरमनप्रीत कौर. पण तिने जेमिमाला सोबतीला घेऊन समजावून सांगितले की काही घाई नाही, आपण करू शकतो, आपण क्रीजवर राहणं महत्वाचं आहे. त्या जोडीने तब्बल 150 धावांची पार्टनरशिप करत आपल्याला अक्षरशः विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं. आणि शेवटी तो ऐतिहासिक क्षण आला जिथं पुरुष आणि महिला क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासामध्ये नॉकआउट स्टेजमध्ये एवढी चेस कोणीच केली नव्हती, तेवढी चेस करून भारतीय महिलांनी इतिहास रचला. मित्रांनो, तुम्ही जर जेई नीट एमएसटी सीईटीची तयारी करत असाल तर तुम्ही या मॅच कडून काय शिकाल? नंबर 1, हे 338 धावांचं लक्ष तसंच आहे जसं तुमच्या सिलेबसचं अवघड वाटणारं लक्ष आहे. सुरुवातीला अवघड वाटेल किंवा आतापर्यंत अभ्यासाला सुरुवात केली नाही तर ते डोंगरा एवढं वाटेल, पण सुरू करा. नंबर 2, कठीण ओव्हर्स, कठीण मॉक टेस्ट येतच राहतील, तुम्हाला त्याला सामोरे गेले पाहिजे. एखादी टेस्ट बिघडली, तुमची रँक खाली गेली म्हणून निराश होऊन चालणार नाही. या कठीण टेस्टच तुमचे सर्वात महत्त्वाचे टीचर्स असणार आहेत. नंबर 3, टीमवर्क. जशी जेमिमा रॉड्रिग्सला टीममेट म्हणून हरमनप्रीत कौरची साथ होती, तसे तुमचे टीममेट्स आहेत तुमच्या अकॅडमीतले टीचर्स, तुमच्या कॉलेजमधले टीचर्स, तुमचे मित्र, तुमचे आई वडील आणि भावंड. जेव्हा आवश्यकता वाटेल, जेव्हा निराशा वाटेल, तेव्हा यांचा सल्ला घ्या. नंबर 4, मॅच अजून संपलेली नाही कारण आपण अजून जिंकलेलो नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही हरलेला नसता तोपर्यंत तुम्ही सामन्यामध्ये असता आणि तोपर्यंत तुम्ही जिंकलेले असता. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. जेईच्या परीक्षेला 3 महिने आहेत, बोर्डाच्या परीक्षेला 4 आणि नीटच्या परीक्षेला 5 महिने आहेत. म्हणून टेन्शन काय घेत बसला, उठा, लढण्यासाठी सिद्ध व्हा. ही रील आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या ऑफिशियल इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला नक्की